रवींद्र वायकर यांच्या विरोधात भरत शहांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। मोबाईल बदली केल्याचा आम्हाला संशय आहे असं शहांनी म्हटलं। वायकरांना खासदारकीच्या शपथविधीपासून थांबवावे अशी मागणी देखील शहांनी केली। वायकरांचा विजय संशयास्पद निर्णयापर्यंत खासदारकीची शपथ देऊ नये। रवींद्र वायकर यांच्या विरोधात भरत शहांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली। दिनांक 4 से 2024 को काउंटिंग सेंटर के अंदर मोबाइल जबकि प्रतिबंध होते हुए अंदर कैसे आया और वाइकर साहब का लड़की और उनके साले के पास यूज़ करते हुए मैंने खुद पकड़ा है। तो जिसकी वजह से मैंने एक कोर्ट में पिटीशन दाखिल किया है, क्योंकि इतने दिन के अंदर मुझे किसी भी तरह का रिपोर्ट नहीं मिला हुआ है। इसके लिए मैंने पिटीशन कल दाखिल किया है दिनांक 21 तारीख को। और मैं यही रिक्वेस्ट करता हूँ जनता से और न्यायालय से कि जब तक इसकी इंक्वायरी पूरी नहीं होती है तब तक औथ को रोका जाए, इनको शपथ विधि लेने में रोका जाए। ये मेरी सबसे बड़ी विनंती है। दिनांक 4 से निवडणूक रिटर्निंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची वागणूक तसंच वनराई पोलीस स्टेशनच्या पोलिसांची वागणूक ही संशयास्पद आहे असं भरत शाह यांनी विविध घटनांचा उल्लेख करून याचिकेतून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत पार पाडली नाही आणि जो मोबाईल जप्त करण्यात आला तो जप्त करताना जप्ती पंचनामा केला नाही, तो मोबाईल सील करून घेतला नाही आणि तसाच ठेवून घेतला, हा सुद्धा बेकायदेशीरपणा पुढे काही गोष्टी अन्यायाच्या घडणार आहेत याची चाहूल देणार आहे अशी सुद्धा शंका भरत शाह यांनी यांच्या याचिकेतून केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।